मित्रांनो, सुरुवातीलाच महत्वाची बातमी राज्याच्या राजकारणातून थेट दिल्लीमधून. मित्रांनो, भारतीय जनता पार्टीने अखेर सगळ्यात मोठा निर्णय घेत राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा पाठिंबा तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पहिला मोठा झटका देण्यात दोन महत्वाच्या बातम्या आपल्या समोर येत आहेत. एकनाथ शिंदे यांनी दिल्लीचा दौरा करून 2 दिवस झाले, मात्र बातम्या थांबायचं नाव घेत नाहीत. त्याचं महत्वाचं कारण केंद्रात भारतीय जनता पार्टीने आता शिंदेगडाचा करेक्ट कार्यक्रम केलाय, तो महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीस यांनी. नेमकी काय आहे बातमी? सत्ताकारण काय करतय? सत्तेच्या हट्टापायी माणूस आपली सत्ता देखील गमावून बसतो, हे जिवंत उदाहरण आता समोर येते. महाराष्ट्राच्या केंद्रात दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदेची शिवसेना दोघांमध्ये चाललेला सगळ्यात मोठा वाद अखेर समोर आला आणि फडणवीस यांनी आपले पत्ते खोलले आणि एकनाथ शिंदेंना आपल्या सत्तेपासून हात धुवावे लागले. नेमके या दोन्ही बातम्यांचा आढावा घेऊया पुढच्या अवघ्या 2 मिनिटांमध्ये. मित्रांनो, राज्यामध्ये गेले 2 दिवस एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा गाजतोय. दिल्ली दौरा अनेक कारणांनी गाजतोय. संजय राऊत यांच्या म्हणण्याप्रमाणे एकनाथ शिंदेची शिवसेना ही अमित शहा यांची निर्मिती आहे. त्यांना ते भेटायला वारंवार जातात, कारण की शिवसेना त्यांनी स्थापन केली आहे. एकनाथ शिंदेची शिवसेना शहासेना आहे, असं संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेच्या दिल्ली दौऱ्यावरती आपलं मोठं भाष्य केलंय. त्यानंतर मित्रांनो, दुसऱ्या महत्वाच्या बातम्या सूत्रांनुसार समोर आल्या, त्या म्हणजे एकनाथ शिंदे हे आपल्या वकिलांच्या फौजा घेऊन शिवसेनेच्या वकिलाच्या संदर्भातील ज्या ज्या घडामोडी बाहेर आल्या की निकाल हा उद्धव ठाकरेंच्या बाजूने फिरतोय, उद्धव ठाकरेंच्या हातामध्ये शिवसेना जाते, धनुष्यबाण देखील एकनाथ शिंदेच्या हातातून पुन्हा उद्धव ठाकरेंकडे देण्याची प्रक्रिया सुरू आहे. या सगळ्या बातम्यांमुळे एकनाथ शिंदेची शिवसेना प्रचंड अस्वस्थ होती आणि या अस्वस्थतेमधून एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्राचं राजकारण, महाराष्ट्राचे विधानभवनातील अर्थसंकल्पीय अधिवेशन बाजूला सारून दिल्लीला जाणं उचित ठरवलं आणि ते थेट दिल्लीमध्ये जाऊन त्यांनी बड्या नेत्यांची आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या वकिलांची त्यांनी मीटिंग घेतली. त्या मीटिंग दरम्यान त्यांनी आपल्याला येणाऱ्या अडचणी देखील विचारल्यात, परंतु वकिलांनी देखील हे सर्वस्व सर्वोच्च न्यायालयाच्या जबाबदारीवरती आहे, तिथे हात झटकले आहेत. निकाल काय येईल सांगता येत नाही, अशा प्रकारचे हात झटकल्यामुळे आता मात्र शिंदेची शिवसेना ही पूर्णपणे उद्ध्वस्त होणार का? पक्षचिन्ह गेल्यानंतर मग काय पक्षात कोण राहणार का, असा प्रश्न त्यांच्याच आमदारांना, खासदारांना पडायला लागलाय. ही दुसरी बाजू होती. तिसरी महत्वाची बाब म्हणजे एकनाथ शिंदे यांनी दिल्ली गाठली ती महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांचे गाराणे सांगण्यासाठी. राज्यातील भाजपचे नेते सहकार्य करत नाहीत. राज्यातील सत्ता स्थापनेच्या वेळी, जिल्हा परिषद महानगरपालिकांच्या सत्ता स्थापनेच्या वेळी आम्हाला मदत करत नाहीत, मग भाजपसोबत राहणं उचित होणार नाही, असा सध्या एकनाथ शिंदेंनी आपला निरोप केंद्रात सांगितला आहे. दबाव टाकण्याचं राजकारण त्यांनी केंद्रामध्ये टाकलंय आणि त्या राजकारणाचा देवेंद्र फडणवीस यांनी अखेर चेंडू त्यांच्याच दारामध्ये टोलावलाय. तो म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची गरज आता भाजपला उरलेली नाही, असं भाजपच्या नेत्यांनी थेट आपल्या दिल्लीतील केंद्रस्थ नेत्यांना सांगितलंय. यामुळे मात्र सत्ता हातातून जाऊ शकते, अशा प्रकारची गत सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची झालेली आहे. हे नाकारता कामा नये, कारण की फडणवीस यांच्याशी पंगा घेतल्याच्या नंतर काय होतं हे अवघ्या महाराष्ट्राला माहित आहे. आणि फडणवीस यांच्या जर आपण दिल्लीमध्ये जाऊन जर त्यांच्याच नेत्यांना सांगत असाल तर मात्र राजकारण वेगळ्या वळणावर जात आहे. भारतीय जनता पार्टी देखील ते खपून घेणार नाही. अशा वेळेमध्ये चौथा महत्वाचा मुद्दा आपल्या समोर येतोय, तो अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. तो म्हणजे केंद्राच्या राजकारणातून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला बाजूला सारून
उद्धव ठाकरेंची शिवसेना जवळ करण्याचा भाजपचा नवा अंदाज आता महाराष्ट्रासमोर यायला लागलाय आणि या नव्या अंदाजामुळे भाजपचे सगळे दावे आता सपशेल खरे ठरत आहेत. शिंदे सेनेला बाजूला सारून उद्धव ठाकरेंची केंद्रामध्ये मदत घेऊन त्यांच्या खासदारांचा पाठिंबा घेऊन केंद्रातलं सत्तांतर राखायचं ही भाजपची नवी नीती आहे का असा देखील अंदाज लावला जातोय. त्यामुळे एकनाथ शिंदेंनी जर केंद्रातील भाजपला जर अतिशय मोठ्या प्रमाणात त्रास देण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्याकडे नवा पर्याय म्हणून उद्धव ठाकरे बाजूलाच आहेत. त्यांना देखील भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये सामील करून घेऊ शकते. ही भाजपची ताकद शिंदेंना समजली नाही हे मात्र आता सगळ्यांसमोर आहे. मित्रांनो, नेमकं महाराष्ट्राचं राजकारण कुठे चाललंय हे तुम्हाला माहित आहे. तर राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी आपल्या जवळच्या पक्षांना बाजूला सारण्याचा जो प्रयत्न करते त्यातील महत्वाचा प्रयत्न म्हणजे एकनाथ शिंदेची शिवसेना बाजूला सारून नवीन राजकीय खेळ करता येईल का, ही भाजपची राजकीय खेळी आगामी काळात कशी यशस्वी ठरते ते पाहावं लागेल. उद्धव ठाकरे केंद्रात सत्तेत तर एकनाथ शिंदेना बाहेर, अशा प्रकारची रणनीती भाजप आखते का ते समजावं लागेल. नेमकं काय घडते पुढील काही दिवसामध्ये आपण लवकरच समजून घेऊया. सध्या मात्र उद्धव ठाकरे यांची शिवसेना शांत संयमी भूमिका घेते, ती म्हणजे येणाऱ्या निकालाच्या संदर्भात आगामी काळात काय घडते ते ठाकरेंना बघायचंय. त्यासाठी उद्धव ठाकरे आपली भूमिका संयमी ठेवत आहेत. निकाल फिरतोय का ते आता लवकरच समजेल. मित्रांनो, भेटूया नवीन बातमीसह. तोपर्यंत आपल्याला धन्यवाद. महाराष्ट्राच्या राजकारणातील या सगळ्या घडामोडी पाहण्यासाठी नक्कीच चॅनलवरती सबस्क्राईब करा आणि अशा बातम्यांसाठी आपण आमच्या चॅनलवरती कायम चला. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.